मधून बोलत आहे. आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे या यामध्ये आपण आज उपभोक्त्याच्या वर्तनाचे सिद्धांत पाहणार आहोत. थिअरी ऑफ कन्झ्युमर सरप्लस म्हणजेच काय तर उपभोक्त्याच्या वर्तनाचे सिद्धांत. यामध्ये सुरुवातीला आपण उपभोक्त्याचं वर्तन कशावर अवलंबून असतं, त्याचं समाधान म्हणजे काय, त्याची उपयोगिता म्हणजे काय ते पाहणार आहोत सुरुवातीला आणि त्यानंतर आपण उपभोक्त्याच्या वर्तनाचे सिद्धांत पाहणार आहोत. उपयोगिता म्हणजे काय तर सुरुवातीला आपण उपयोगिता पाहतोय. उपयोगिता म्हणजे काय तर व्यक्ती एखाद्या वस्तूच्या अंगी एखाद्या व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची असणारी शक्ती म्हणजे उपयोगिता. एखाद्या वस्तूच्या अंगी जी व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची क्षमता किंवा शक्ती असते त्याला आपण उपयोगिता असे म्हणतो. मग यामध्ये उपयोगिता ही व्यक्तिसापेक्ष असू शकते, स्थलसापेक्ष असू शकते, कालसापेक्ष असू शकते. व्यक्तिसापेक्ष उपयोगिता म्हणजे काय तर व्यक्तीनुसार बदलणारी उपयोगिता. समजा भारतातील व्यक्ती जर गहू जास्त खात असेल, चपाती जास्त खात असेल, तर इतर देशातील जे व्यक्ती आहेत त्यांच्या तिकडे दुसरे मका खात असतील, बाजरी खात असतील, तर व्यक्तीनुसार वेगवेगळ्या व्यक्तीची उपयोगिता ही वेगवेगळ्या वस्तूच्या बाबतीत बदलू शकते. म्हणून उपयोगिता ही व्यक्तीनुसार वेगवेगळ्या व्यक्तीनुसार उपयोगिता ही बदलणारी असते. पुढे आहे स्थलसापेक्ष. स्थलसापेक्ष उपयोगिता म्हणजे काय तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जेव्हा व्यक्ती जाते तेव्हा त्या भौगोलिक वातावरणाशी संबंधित प्रत्येक वस्तूची उपयोगिता ही वेगवेगळी असते. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो की काश्मीरमध्ये समजा आपण सफरचंदाचं उत्पादन करतोय, तर सफरचंदाचं तिथली परिस्थिती, तिथले हवामान सफरचंदाच्या उत्पादनाला योग्य असल्यामुळे तिथे सफरचंदाचे उत्पादन हे जास्त होणार आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूरमध्ये संत्र्याचे उत्पादन होतं. म्हणजे स्थळानुसार काळानुसार व्यक्तीची उपयोगिता ही वेगवेगळी असते. तिथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार उपयोगिता ही बदलणारी असते. पुढे आहे कालसापेक्ष उपयोगिता. कालसापेक्ष उपयोगिता म्हणजे काय तर काळानुसार बदलणारी उपयोगिता. उदाहरणार्थ पावसाळ्यात आपण छत्रीचा वापर करतो, छत्रीची उपयोगिता असते. थंडीमध्ये आपल्याला स्वेटर्सला मागणी असते, स्वेटर्सची उपयोगिता असते. म्हणजे वेगवेगळ्या काळानुसार जी उपयोगिता बदलते त्याला कालसापेक्ष उपयोगिता म्हणतात. डॉक्टर मार्शल यांनी उपयोगितेचे 2 दृष्टिकोन सांगितलेले आहेत. त्यामुळे एक दृष्टिकोन सांगितलेला आहे तो म्हणजे संख्यावाचक उपयोगिता किंवा अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोन. या अंकवाचक किंवा संख्यावाचक उपयोगिता दृष्टिकोनामध्ये आपल्याला पाहायचंय की उपयोगिता आपण मोजू शकतो. उपयोगिता 1, 2, 3, 4 अशा प्रकारे आपण उपयोगिता ही मोजू शकतो. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते, उपयोगिता स्थळ किंवा ठिकाणानुसार बदलते, उपयोगिता कालसापेक्ष असते. तसेच काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते उपयोगितेचे मोजमाप करू शकतो. काही अर्थशास्त्रज्ञांनी उपयोगितेचे मोजमापाचे पैसा हे परिमाण सांगितलंय, तर काही अर्थशास्त्रज्ञांनी उपयोगितेचे युटिल्स हे परिमाण सांगितलेले आहे. म्हणजेच उपयोगिता आपण संख्येत मोजता येतो. तर काही अर्थशास्त्रज्ञांनी उपयोगिता ही क्रमवाचक पद्धतीने जरी आपण मोजू शकत नसलो तरी उपयोगितेची आपण 2 व्यक्तींच्या उपयोगितांची आपण काय करू शकतो तर तुलना करू शकतो. म्हणून उपयोगिता ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलणारी असते. आता उपयोगितेशी संबंधित आपण काही संकल्पना पाहतोय. त्याच्यामध्ये पहिला आहे आरंभिक उपयोगिता. आरंभिक उपयोगिता म्हणजे काय एखाद्या वस्तूचं आपण जेव्हा सेवन करतो त्या सेवनापासून जसं तुमच्या समाधानात वाढ होते. इथं आणखी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की समाधान आणि उपयोगिता ह्या सारख्याच आहेत का संकल्पना नाही. समाधान ही व्यक्तीच्या मनाची स्थिती आहे. समाधान ही काय आहे तर व्यक्तीच्या मनाची स्थिती आहे. परंतु उपयोगिता ही अर्थशास्त्रीय एक संकल्पना आहे. वस्तूच्या अंगी व्यक्तीची गरज पूर्ण करण्याची असणारी क्षमता म्हणजे काय तर उपयोगिता. म्हणून उपयोगिता ही
आरंभिक उपयोगिता म्हणजे काय आणि इथे आपल्याला पाहायचे समाधान आणि उपयोगिता म्हणजे काय. तर समाधान ही मनाची स्थिती आहे, तर उपयोगिता ही मनाची स्थिती नाही, तर उपयोगिता अर्थशास्त्रीय भाषेत एखाद्या व्यक्तीपासून आपल्याला फायदा होतोय का, आपल्याला फायदा होत असेल, उपयुक्तता असेल तरच आपण त्या वस्तूला आपण उपयोगिता आहे, ती वस्तू उपयोगी आहे असं म्हणतो. आता इथं एखाद्या वस्तूचा जेव्हा आपण उपभोग घ्यायला लागतो, एकानंतर दुसरी, तिसरी, चौथी, जसं इथं उदाहरण दिलंय की एखाद्या व्यक्तीला समजा भूक लागली. भूक लागल्यावर काय करेल ती व्यक्ती सुरुवातीला पहिली, इथं रोटीचं उदाहरण दिलंय, पहिली रोटी खाईल, दुसरी खाईल, तिसरी खाईल. पहिल्या रोटीपासून जी उपयोगिता मिळते, सुरुवातीला एखाद्या व्यक्तीला खूप भूक लागते तेव्हा पहिली रोटी त्या व्यक्तीच्या पोटात जाईपर्यंत त्या व्यक्तीला उपयोगिता त्या पहिल्या वस्तूपासून जास्त असणार आहे. म्हणून आरंभिक उपयोगिता म्हणजे काय, तर पहिल्या रोटीच्या सेवनापासून मिळणारी उपयोगिता. पुढे आहे एकूण उपयोगिता. एकूण उपयोगिता म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीने वापरलेल्या जेवढ्या वस्तू आहेत, जेवढ्या संख्या आहेत, त्या प्रत्येक वस्तूच्या उपयोगितेपासून मिळणारे उपयोगितांची बेरीज म्हणजे काय, तर एकूण उपयोगिता. समजा पहिल्या रोटीपासून मला 10 किंवा 5 एवढी 5 युटिल्स एवढी उपयोगिता मिळाली. दुसऱ्या रोटीपासून मला 10 युटिल्स एवढी उपयोगिता मिळाली. तर एकूण उपयोगिता म्हणजे काय, प्रत्येक नगापासून मिळणाऱ्या उपयोगितांची बेरीज. म्हणून पहिल्या वस्तूच्या उपयोगितेपासून 5 एवढी उपयोगिता मिळालेली आहे. दुसऱ्या वस्तूच्या सेवनापासून 10 युटिल्स एवढी उपयोगिता मिळालेली आहे. म्हणून 5 अधिक 10 बरोबर किती होईल, तर 15. 15 युटिल्स ही काय असणार आहे, त्या वस्तूची एकूण उपयोगिता. म्हणजे सर्व वस्तूंपासून मिळणारी जी उपयोगिता आहे त्या उपयोगितांची बेरीज म्हणजेच एकूण उपयोगिता होय. पुढे आपण पाहूया सीमांत उपयोगिता. सीमांत उपयोगिता किंवा सीमांत उपयुक्तता म्हणजे काय, तर सीमांत म्हणजे काय, तर शेवटच्या नगाच्या सेवनामुळे किंवा सीमांत नगाच्या सेवनामुळे एकूण उपयोगितेत जी भर पडते त्याला सीमांत उपयोगिता असं म्हणतात. म्हणजेच समजा पहिल्या रोटीपासून मला 5 युटिल्स एवढी उपयोगिता मिळाली. दुसऱ्या वस्तूपासून समजा रोटीपासून मला 10 युटिल्स एवढी उपयोगिता मिळाली. तर त्या उपयोगितेत कितीने भर पडलेली आहे, पहिल्या वस्तूपासून पहिल्या ह्याच्या रोटीपासून मला 5 युटिल्स मिळाली. दुसरी पासून मला 10 मिळाली. 5 वरून 10 म्हणजे किती, 5 ची भर पडलेली आहे. म्हणून 5 ही सीमांत उपयोगिता ठरते. सीमांत उपयोगिता म्हणजे काय, तर सीमांत किंवा शेवटच्या नगाच्या सेवनामुळे पडणारी भर, एकूण उपयोगितेत पडणारी भर. समजा मला खूप भूक लागलीये, मी पहिलं बिस्किट खाईल, मी दुसरं बिस्किट खाईल, मी तिसरं खाईल, मी चौथं खाईल, मी 5वं खाईल. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे, जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा सेवन करतो तेव्हा पहिल्या नगाच्या सेवनापासून मिळणारी उपयोगिता ही जास्त असणार आहे. कारण सुरुवातीला आपल्याला फार जास्त भूक लागलेली असते, त्यामुळे पहिल्या बिस्किटापासून मिळणारी उपयोगिता ही जास्त असते. जेव्हा दुसरा वस्तूचा नग सेवन केला जाईल तेव्हा ती उपयोगिता काय होईल, घटत जाईल. हळूहळू जसजसं तुमच्या समाधानात वाढ होते, जसजसं तुमचं पोट भरतं, जसजसं तुमचं समाधान होतं एखादी वस्तूचं सेवन केल्यानंतर, तशी ती उपयोगिता काय होणार आहे, घटत जाणार आहे. म्हणून सीमांत उपयोगिता ही नंतरच्या नगांपासून काय होते, घटत जाणारी असते. सीमांत उपयोगिता ही नेहमी घटत जाणारी असते, घटते असते. म्हणून सीमांत उपयोगितेला असं म्हणतात की ती घटत जाणारी असते. तुमचं समाधान हळूहळू जसजसा एखाद्या वस्तूचा साठा तुम्ही कराल, त्या साठ्यात जसजशी वाढ होईल तसतसं तुमच्या समाधानात वाढ होईल आणि त्या साठ्यापासून मिळणारी उपयोगिता काय होईल, कमी होईल. म्हणून सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी असते. पुढे आपण सीमांत उपयोगितेचा एक नियमही पाहणार आहोत. त्यामध्ये मार्शलचा घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम पाहणार आहोत. म्हणजेच ती उपयोगिता का घटत आहे,
का समाधान घट होत आहे त्याची आपण कारणे आणि त्याचे अपवाद वगैरे पाहणार आहोत. सीमांत उपयोगिता कशी काढली जाते, त्याचं काय सूत्र आहे, तर TUN मायनस TUN-1. इथे MUN म्हणजे काय, तर मार्जिनल युटिलिटी ऑफ द nth युनिट, म्हणजेच काय, सीमांत उपयोगिता त्या नगाची, त्या एखाद्या नगाची सीमांत उपयोगिता आपल्याला काढायची असेल तर तुम्ही कशी काढाल, तर समजा आता 10 नगांपासून मला सीमांत उपयोगिता समजा 50 युटिल्स एवढी मिळते. 10 नगांपासून मला किती उपयोगिता मिळतीये, 50 युटिल्स इतकी उपयोगिता मिळते. जेव्हा मी 11व्या नगाचं सेवन करेल तेव्हा मला उपयोगिता समजा 45 युटिल्स एवढी मिळालेली. एकूण उपयोगिता 45च म्हणतीये मी, 55 युटिल्स एवढी एकूण उपयोगिता मिळालेली. इथं दोन नजीकच्या एकूण उपयोगितांची वजाबाकी म्हणजे सीमांत उपयोगिता. मी काय म्हणालो की पहिली वस्तूचं सेवन केल्यावर मला 50 युटिल्स एवढी उपयोगिता मिळाली, दुसरी वस्तूचं सेवन केल्यामुळे मला 55 युटिल्स एवढी एकूण उपयोगिता मिळाली. म्हणून एकूण उपयोगितेत कितीने भर पडलेली आहे, 50 वरून 55 म्हणजे 5ने भर पडलेली. ही भर म्हणजेच काय, तर सीमांत उपयोगिता. म्हणून ह्या दोन्हींमधला फरक, दोन नजीकच्या एकूण उपयोगितांची वजाबाकी म्हणजे काय, तर सीमांत उपयोगिता. ह्याच्यामध्ये TU म्हणजे काय, तर N युनिट्सची एकूण उपयोगिता. TUN-1 म्हणजे काय, तर त्याच्या आधीची पूर्वीची सीमांत उपयोगिता. समजा आता इथे मी 2 नगांचं सेवन केले, दुसऱ्या नगाची सीमांत उपयोगिता मी 55 म्हटलं, पहिल्या नगाची सीमांत उपयोगिता मी काय म्हटलं, 50 म्हटलं. म्हणून सीमांत पूर्व नगाची जी उपयोगिता आहे त्याला TUN असं आपण म्हटलं. सीमांत पूर्व आणि सीमांत नग. सीमांत नग म्हणजे काय, TUN-1. सीमांत नंतर सीमांत पूर्व आणि सीमांत नग. सीमांत नग काय आपला, तर TUN-1, त्याचे आहे 55. 55 वजा 50 बरोबर 5 युटिल्स एवढी सीमांत उपयोगिता मिळेल. इथे आपण आता आकृती पाहणार आहोत. एकूण उपयोगिता वक्र कशा प्रकारचा असतो, सीमांत उपयोगिता वक्र हा कशा प्रकारचा असतो, या दोन्हींमध्ये काय संबंध आहे ते आपण तक्ता आणि आकृतीच्या आधारे पाहू शकतो. तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल पहिल्या कॉलम मध्ये किंवा पहिल्या स्तंभामध्ये काय दिसतंय, युनिट्स ऑफ गुड कन्झ्युम, म्हणजे तुम्ही सेवन केलेल्या उपभोगलेल्या वस्तूंची नगसंख्या किती आहे, 1 2 3 4 5 आणि 6. ही 6 नगांची तुम्ही उपयोग हे करताय, सेवन करताय असं आपण गृहीत धरूया. टोटल युटिलिटी म्हणजे काय, एकूण उपयोगिता. एकूण उपयोगिता किती आहे इथे, एकूण उपयोगिता आहे 6, 10, 12, 12, 10 आणि 6. जेव्हा तुम्ही पहिला नग सेवन करताय तेव्हा तुमची त्या पहिल्या नगाची एकूण उपयोगिता किती आहे, 6 युटिल्स. इथे युटिल्स मी असं म्हणतेय कारण संख्यावाचक किंवा डॉक्टर मार्शल यांनी असं सांगितलं की उपयोगिता ही मोजता येते आणि त्या मोजमापाचं जे मापक आहे, मोजमाप जे आहे ते आहे युटिल्स. म्हणून जसं आपण एखादी वस्तू खरेदी करतो, 1 रुपये 2 रुपये 3 रुपये अशी ती वस्तूची किंमत असते, तसंच त्या वस्तूची उपयोगिता किती आहे, तर 6 युटिल्स. 10 युटिल्स, 12 युटिल्स आणि 6 परत 6. म्हणून पहिल्या वस्तूची एकूण उपयोगिता किती आहे, 6 युटिल्स. दुसऱ्या वस्तूची उपयोगिता तुम्हाला दिसेल 10 युटिल्स. म्हणून जेव्हा तुम्ही 1 वरून दुसरा नग खरेदी करताय किंवा तुम्ही सेवन करताय, उपभोगताय, तेव्हा त्या पहिल्यावरून जेव्हा दुसऱ्या नगावर तुम्ही जाता तेव्हा इथं शेवटचा नग काय ठरतो, दुसरा नग. दुसऱ्या नगाची एकूण उपयोगिता किती आहे, 10. 6 वरून 10 म्हणजे किती भर पडलेली एकूण उपयोगितेत, तर 4 नग. म्हणून ही 4 नग किंवा 4 युटिल्स ही काय असणार आहे, सीमांत उपयोगिता. 6 वरून 10 एकूण उपयोगितेकडे तुम्ही पाहिलं तर सुरुवातीच्या नगापासून जेव्हा दुसऱ्या नगावर आपण जातो तेव्हा दुसऱ्या नगामुळे एकूण उपयोगितेत
6 वरून 10 म्हणजे 4 युटिल्सची उपयोगिता आहे. जेव्हा आपण तिसरा नग खरेदी करतो किंवा सेवन करतो, तिसऱ्या नगामुळे एकूण उपयोगिता किती झालेली आहे? 12 युटिल्स. 12 युटिल्स म्हणजे 10 वरून 12 म्हणजे कितीची भर पडलेली आहे आता एकूण उपयोगितेत? 2 ची. पूर्वी 6 वरून 4, 6 वरून 10 म्हणजे 4 युटिल्सने सीमांत उपयोगिता किंवा एकूण उपयोगितेत वाढ झाली होती. आता एकूण उपयोगिता तुम्हाला दिसेल की हळूहळू वाढतीये, कारण एकूण उपयोगिता काय असते? एकूण उपयोगिता म्हणजे त्या साठ्यातील वाढ असते. जसजसं तुम्ही बिस्किटांची नगसंख्या किंवा बिस्किट सेवन करता, तसतसं त्या बिस्किटांचा साठा वाढणार आहे, आपलं सेवन वाढणार आहे. त्यामुळे एकूण उपयोगिता काय असते? जास्त असते, परंतु सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी असते. म्हणून तिसऱ्या नगापासून मिळणारी एकूण उपयोगिता ही 12 आहे, परंतु त्या एकूण उपयोगितेत पडणारी जी भर आहे 10 वरून 12 म्हणजे कितीने भर पडलेली आहे? 2 युटिल्सने. 2 युटिल्स ही काय असणार आहे? सीमांत उपयोगिता. जेव्हा तुम्ही 5व्या नगाचं सेवन कराल, 5व्या नगाच्या सेवनामुळे एकूण उपयोगितेत किती झालेली आहे? आता 10 ने भर 10 झालेली आहे. 10 झाली म्हणजेच पूर्वी 4थ्या नगापासून 12 होती, 5व्या नगापासून 10 झालीये, म्हणजेच काय? तर 12 वरून 10 म्हणजे -2. आता इथे वाढ नाही झाली तर घट झालेली आहे. आणि त्याच्या आधी 3 वरून 4 जर तुम्ही पाहिलं तर 3 वरून 4 म्हणजे सीमांत उपयोगिता ही 0 राहिलेली आहे. सीमांत उपयोगितेत काहीच हे नाही झालेलं. का बरं? कारण तिसऱ्या नगापासूनही 12 युटिल्स उपयोगिता मिळतीये तुम्हाला, 4थ्या नगापासूनही 12 युटिल्सच उपयोगिता मिळतीये. त्यामुळे त्यात भर काही पडलेली नाहीये. 12 वरून 12 म्हणजे 0. म्हणून 0 ही सीमांत उपयोगिता आहे. आणि 5व्या नगापासून 10 म्हणजे सीमांत उपयोगिता 12 वरून 10 म्हणजे कमी झालेली आहे. ती कितीने कमी झालेली आहे? तर -2 ने. म्हणून सीमांत उपयोगिता इथे -2 आहे. 6वा नग जेव्हा तुम्ही सेवन कराल, तेव्हा 6व्या नगामुळे सीमांत उपयोगिता ही काय झालेली आहे? 6. 6 म्हणजे 10 वरून 6 म्हणजे -4 ने एकूण उपयोगिता घटलेली आहे किंवा कमी झालेली आहे. म्हणून एकूण उपयोगितेत पडणारी जी भर आहे ती आता वजा किंवा ऋण झालेली आहे आणि ती किती आहे? तर -4. तुम्ही फक्त सीमांत उपयोगितेचा कॉलम पाहिला तर तुम्हाला दिसेल सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी आहे. नेहमी तुम्हाला 6 वरून 4, 4 वरून 2, 2 वरून 0, 0 वरून -2, -2 वरून -4. सीमांत उपयोगिता इथे तुम्हाला घटताना दिसते. का घटते बरं सीमांत उपयोगिता? सीमांत उपयोगिता घटण्याचं कारण म्हणजे काय? तर तुमच्या समाधानात काय होतीये? घट होतीये. जेव्हा तुमच्याकडे एखादी वस्तू नसते, तेव्हा ती वस्तू मिळावी, ती वस्तू मिळेपर्यंत तुम्हाला त्या वस्तूचा जास्त महत्व असणार आहे. जास्त जेव्हा ती वस्तू तुम्हाला एका पाठोपाठ मिळत जाईल, तेव्हा तुमचं समाधान काय होत जाईल? घटत जाईल. हे समाधानच दुसरे तिसरे काही नसून सीमांत उपयोगिता आहे. म्हणून कुठल्याही वस्तूचा साठा जसजसा वाढत जातो, पहिला कॉलम आणि तिसरा कॉलम तुम्ही पहा, जसजसा वस्तूचा साठा वाढत जातोय तशी सीमांत उपयोगिता ही कमी होत जातीये. म्हणजेच सीमांत उपयोगिता वक्र इथं कसा असू शकणार आहे? तर डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा. का बरं खाली उतरणारा वक्र असतो? आपण आधीच्या लेक्चरला पाहिलं की वक्र खाली उतरणारे का असतात? डावीकडून उजवीकडे उतरणारा वक्र का असतो? जेव्हा 2 चलांमध्ये विरुद्ध संबंध असतो. इथे काय? वस्तू कशी आहे? वस्तू 1, 2, 3, 4, 5, 6 वाढत आहे. वस्तू जशी वाढतीये तशी तुमची सीमांत उपयोगिता म्हणजेच तुमचे समाधान काय होतंय? घटत जाते. म्हणून सीमांत उपयोगिता वक्र जो निळा रेषेने आणि निळ्या रंगाने दर्शविलेला वक्र आहे, तो कुठला वक्र आहे खाली ग्राफ मध्ये, नकाशामध्ये? तर तो सीमांत उपयोगिता वक्र आहे. आणि असा सीमांत उपयोगिता वक्र हा नेहमी डावीकडून उजवीकडे खाली उतरणाराच तुम्हाला दिसेल. आता एकूण उपयोगिता वक्र पहा तुम्ही. एकूण उपयोगिता वक्र तुम्हाला दिसेल 6 पासून 12 पर्यंत. लाल रेषा, लाल रंगाची जर वक्र तुम्ही पाहिला
तो वक्र काय दिसतोय तुम्हाला? डावीकडून उजवीकडे 12 पॉइंट पर्यंत तो वाढतोय, चौथ्या नगापर्यंत तो वक्र वाढतोय. दोन ठिकाणी 12-12 दिसतंय, कारण तिसऱ्या आणि चौथ्या नगाला तुमची उपयोगिता ही सारखीच राहिलेली आहे. ज्या ठिकाणी सीमांत उपयोगिता ही ज्या ठिकाणी एकूण उपयोगिता ही सर्वोच्च असते, त्यानंतर मात्र एकूण उपयोगिता ही घटत जाणारी असते. म्हणून सीमांत उपयोगिता ही काय असते? घटणारी असते. तर एकूण उपयोगिता ही वाढत जाणारी असते. एकूण उपयोगिता ही विशिष्ट बिंदूपर्यंत वाढत जाणारी दिसेल तुम्हाला. तर त्या बिंदूनंतर जिथे सर्वोच्च बिंदू आहे समाधानाचा किंवा सर्वाधिक मोठा बिंदू कुठला आहे? 12. या 12 नंतर तुमची सीमा एकूण उपयोगिता काय दिसते? खाली उतरणारा दिसते. म्हणून इथं तुम्ही एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेमधील संबंध कसा सांगाल? तर एकूण उपयोगिता ही वाढत जाणारी असते एका विशिष्ट बिंदूनंतर. ती एकूण उपयोगिता काय होते? तर खाली उतरणारी असते. म्हणजेच घटत्या दराने एकूण उपयोगिता ही कमी होत जाते, एकूण वाढत जाते. घटत्या दराने वाढणारी. इथे एक महत्वाचं विधान किंवा वाक्य लक्षात घेण्यासारखं काय? एकूण उपयोगिता एका विशिष्ट बिंदूनंतर, म्हणजेच इथे आपल्या उदाहरणामध्ये चौथा बिंदू घेऊया आपण, चौथा नग. चौथ्या नगानंतर एकूण उपयोगिता काय होतीये? घटत चाललेली आहे. ती घटत का जाते? कारण सीमांत उपयोगिता ही ऋण झालेली आहे. ज्या ठिकाणी सीमांत उपयोगिता ऋण होते त्या ठिकाणी एकूण उपयोगिता ही सर्वाधिक असते आणि त्यानंतर ती कमी कमी होत जाते. म्हणून एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगितेमधील संबंध आपण असं सांगू शकतो की जसं आपण घटकांचं सेवन एखाद्या वस्तूचं सेवन करत राहतो, तशी एकूण उपयोगिता वाढत जाते. एकूण उपयोगिता घटत्या दराने वाढते. घटत्या दराने का वाढते? कारण आपण जसं एखाद्या वस्तूचं सेवन करतो तेव्हा त्या वस्तूपासून मिळणारे जे समाधान आहे ते घटत जाते. म्हणून तुम्ही हळूहळू सुरुवातीला जास्त बिस्किट खात होता, आता तुम्ही समजा 5 बिस्किट खाताय, नंतर तुम्ही 4च खाल, नंतर तुम्ही 3च खाल. म्हणून काय होतं? एकूण उपयोगिता ही घटत जाते आणि सीमांत उपयोगिता तर घटणारीच असते, नंतर ऋण होत जाते. पुढचा पॉइंट बघूया आपण, उपयोगिता विश्लेषण. उपयोगितेचे दोन प्रकार म्हणू शकतो किंवा उपयोगितेचे दोन दृष्टिकोन इथे आपण पाहूया. उपयोगितेचे दोन दृष्टिकोन काय आहेत? तर अंकवाचक उपयोगिता विश्लेषण आणि क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण. अंकवाचक उपयोगिता विश्लेषण हे डॉक्टर मार्शल या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी असं सांगितलं की उपयोगिता ही आपण संख्येत मोजू शकतो. उपयोगितेचे मोजमाप करता येते, उपयोगिता आपण मोजतो आणि ती आपण संख्येत मोजू शकतो. आणि ते मोजण्याचं साधन म्हणजेच काय? युटिल्स. युटिल्स मध्ये आपण उपयोगिता ही मोजू शकतो. पुढे आहे क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण. क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण म्हणजे काय? तर जेव्हा दोन उपयोगितांची आपण तुलना करतो तेव्हा त्याला उपयोगिता विश्लेषण असं, क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण असं म्हणू शकतो आपण. क्रमवाचक उपयोगिता विश्लेषणामध्ये तुम्हाला सांगता येईल की जेव्हा आपण तुलना करतो, एखादी वस्तू एखाद्या वस्तूपेक्षा खूप चांगली आहे किंवा खूप खराब आहे असं का म्हणतो आपण? तुलना करते. मला ही वस्तू फार आवडते, खूप जास्त आवडते, दुसरी वस्तू मला अजिबात आवडत नाही. आपण जेव्हा आवडत नाही आवडते म्हणजे आपल्याला ती वस्तू किती समाधान मिळते हे आपण तुलनेने सांगतो. ही तुलना म्हणजेच काय? तर उपयोगितेचे क्रमवाचक विश्लेषण किंवा दृष्टिकोन. म्हणून उपयोगितेचे इथे दोन दृष्टिकोन सांगितलेले आहेत. एक आहे अंकवाचक उपयोगिता विश्लेषण आणि दुसरा आहे क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण. इथे आपण आता अंकवाचक उपयोगिता विश्लेषणामध्ये आपण घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम पाहणार आहोत. क्रमवाचक उपयोगिता विश्लेषणामध्ये आपल्याला दोन सिद्धांत किंवा दोन एक महत्वाच्या संकल्पना पाहायच्या. त्याच्यामध्ये
सॉरी, संख्यावाचक मध्ये एक आणि क्रमवाचक मध्ये एक पाहायचंय आपल्याला. संख्यावाचक मध्ये काय पाहतोय आपण, तर घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम पाहताना तुम्हाला लक्षात येईल की घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम जो आपण आता सीमांत उपयोगिते संकल्पनेमध्ये पाहिला, एखाद्या व्यक्तीला जर भूक लागली तर ती एक बिस्किट खाती, दुसरं बिस्किट खाती, तिसरं बिस्किट खाती, म्हणजेच ती जसं जसं बिस्किटांचं सेवन वाढवतीये तस तसं तिच्या समाधानात काय होतीये, घट होतीये. म्हणजेच समाधानात घट होतीये म्हणजेच काय होतंय, तर सीमांत उपयोगिता घटतीये. म्हणून घटत्या सीमांत उपयोगितेचा नियमाचं विधान काय आहे, उपभोक्त्याजवळ असलेल्या कोणत्याही वस्तूच्या साठ्यात, उपभोक्त्याजवळ असलेल्या कोणत्याही वस्तूच्या साठ्यात जेव्हा आपण वाढ करतो तेव्हा त्या वस्तूच्या साठ्यापासून मिळणारे जे समाधान आहे ते साठ्यातील वाढीबरोबर घटत जाते. परत एकदा मी विधान सांगते की एखाद्या उपभोक्त्याजवळ असणाऱ्या कोणत्याही वस्तूच्या साठ्यात वाढ केली असता, कुठल्याही वस्तूचा साठा जसजसं आपण वाढवत जातो तस तसं त्या साठ्यातील वाढीबरोबर त्या वस्तूचे समाधानात काय होतीये, घट होतीये. हा सीमांत घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम किंवा विधान म्हणता येईल आपल्याला. मग आपल्याला काय पाहायचंय इथे, तर ते समाधान का घटत जाते, ते समाधानात का घट होतीये, ते आपण तक्ता आणि इथे आकृतीच्या आधारे पाहणार आहोत. तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल की घटती सीमांत उपयोगिता काय आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूचा उपभोग किंवा घेता, 1 2 3 4 5 6, जसजसं तुम्ही वस्तूचं सेवन करताय, उपभोग घेताय, तेव्हा सीमांत उपयोगिता काय होतीये तुमची, घटत जाणारी आहे. सीमांत उपयोगिता नेहमी आणि नेहमी घटत जाणारी असते, कारण त्या साठ्यातील वाढीबरोबर तुमचं समाधान काय होतंय, घटत जाते. समाधान घटतंय म्हणजेच काय, सीमांत उपयोगिता. हे समाधान म्हणजेच काय, उपयुक्तता, उपयोगिता. तुमचे समाधान, तुम्हाला किती उपयुक्त आहे ती वस्तू, ते समाधान म्हणजेच काय, तो उपयोगिता, आणि त्याला आपण सीमांत उपयोगिता म्हटलेले आहे. म्हणून इथे तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल जसजसा वस्तूंचा सेवन वाढतंय, रोटी जेव्हा तुम्ही 1 वरून 2, 2 वरून 3, 3 वरून 4, 4 वरून 5, 5 वरून 6 असं जेव्हा सेवन वाढवताय तस तशी सीमांत उपयोगिता काय होतीये तुमची, घटत जाणार आहे. 10 वरून 8, 8 वरून 5, 5 वरून 3, 3 वरून 0 आणि 0 वरून -2, म्हणजे सीमांत उपयोगिता इथे घटत जाणारी आहे. मग आकृती कशी असेल, सीमांत उपयोगिता वक्र हा नेहमी आणि नेहमी डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो आणि एका विशिष्ट बिंदूनंतर तो 0 होतो आणि त्यानंतर तो ऋण होतो. कारण जसजसं तुम्ही समजा भूक लागली आहे, तुम्ही पहिलं बिस्किट खाल्लं, दुसरं बिस्किट खाल्लं, तिसरं बिस्किट खाता, चौथं, 5वं, 5व्यापर्यंत तुमचं पूर्ण पोट भरलेलं आहे. 6वं बिस्किट तरीही खाल्लं, तुमचं पोट भरलं तरी तुम्ही बिस्किट खाताय, नुसतं खाताय. एका विशिष्ट बिंदूनंतर काय होईल, तुम्हाला त्याची आवश्यकता नाहीये, उपयोगिता नाहीये, तरी ती वस्तू तुम्ही सेवन करताय. त्यामुळे एका विशिष्ट बिंदूनंतर सीमांत उपयोगिता ऋण होते. त्या व्यक्तीला त्रास होईल ती बिस्किट खाल्ल्यानंतर, जरी समाधान तुमचं फुलफिल झाले, समाधान वाढलेलं आहे, तरी तुम्ही एखाद्या वस्तूचं सेवन केलं तर तुम्हाला त्याच्यापासून काय होईल, त्रास होईल. म्हणून ती सीमांत उपयोगिता काय होते, ऋण होते. आता घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचे आपण काही गृहीते बघूया आणि काही अपवाद. आता मी तुम्हाला म्हटलं की आपण एखाद्या वस्तूचं सेवन केलं की तुमचा समाधानात घट होतीये, समाधान घटत चाललंय. पण असं केव्हा होईल, जेव्हा ही परिस्थिती, ही अपवाद परिस्थिती आपण गृहीत धरतो. या परिस्थितीमध्येच हे शक्य आहे, कारण गृहीत परिस्थिती काय सांगतेय तुम्हाला, पहिलं गृहीत आहे विवेकी उपभोक्ता. विवेकी उपभोक्ता म्हणजे काय, तर जो व्यक्ती, कुठलीही व्यक्ती जेव्हा एखाद्या वस्तूचं सेवन करते तेव्हा ते सेवन करीत असताना ती सारासार विचार करते, त्या वस्तूपासून त्या व्यक्तीला गरज आहे का, ती वस्तू त्याच्या उपयोगीची आहे का, ती वस्तू त्याला उपयोगिता देणारी आहे का, त्याच्या समाधानात वाढ करून देणारी आहे का, हे सर्व गोष्टींचा ती सारासार विचार करते. ती वस्तू तिला फायदा करून देणारी आहे का, त्या वस्तूची किंमत काय आहे,
ती किमतीनुसार ती ठरवते किती वस्तू घ्यायच्या आणि किती नाही घ्यायच्या. म्हणून समाधान, सीमांत उपयोगिता खूप महत्वाची असते. उपभोक्ता हा विवेकी असतो, तो विचार करूनच एखादी वस्तू खरेदी करतो किंवा तिचं सेवन करतो. म्हणून उदाहरणार्थ विवेकी उपभोक्ता नसेल, समजा आपण एखादी व्यसनी व्यक्ती घेतली, खूप व्यसन करणारी व्यक्ती घेतली, इमॅच्युअर्ड आणि ड्रंकर्ड व्यक्ती आपण विचारात घेतली आणि ती व्यक्ती काय करते, जेव्हा वारंवार एखाद्या दारूचं किंवा मद्याचं सेवन करते, तेव्हा काय होईल, ती जेव्हा घेत जाईल त्या मद्याचं सेवन, तेव्हा त्या व्यक्तीला काय होईल, त्रास होईल. ती व्यक्ती विचार करणार नाही की आपल्याला या गोष्टीपासून त्रास होतोय, सारासार विचार करणारी व्यक्ती नसेल. त्यामुळे कुठलाही वस्तू व्यक्ती असेल किंवा उपभोक्ता असेल, तो कुठलीही वस्तू खरेदी करताना हा सारासार विचार करूनच त्या वस्तूचं सेवन करतो असं गृहीत धरलेलं आहे. हा नियम अनुभवास येण्यासाठी ही गृहीत परिस्थिती आवश्यकच आहे. ही गृहीत परिस्थिती असेल तरच तुम्हाला तुमची सीमांत उपयोगिता घटत जाणारी दिसेल, तुमचं समाधान घटत जाणारा दिसेल. समाधान घटत जातं म्हणजेच तुमची सीमांत उपयोगिता घटत जाते. समाधान का घटत जातं? कारण आपण हा नियमच काय सांगतोय की तुम्ही एका वेळी एखाद्या वस्तूचं जेव्हा सेवन करता, एखाद्या वस्तूचा साठा वाढवताय, त्या साठ्यापासून त्या वस्तूला मिळणारं जे समाधान आहे ते हळूहळू घटत जातं. हळूहळू हळूहळू समजा तुम्ही एक वस्तू घेतली, 2 घेतली, 3 घेतली, हळूहळू डोंगर तयार होईल त्या वस्तूंचा. मग तुम्हाला नकोशी होईल ती वस्तू. जेव्हा ती वस्तू खूप जास्त प्रमाणात तुम्हाला उपलब्ध होईल, तेव्हा ती वस्तू तुम्हाला काय होईल, नको नको वाटेल. म्हणून असे विवेकी उपभोक्ता असावा आणि तो एकाच वेळी पुढचं आपलं गृहीत काय तर एकजिन्सी वस्तू. घटत्या सीमांत उपयोगितेच्या नियमाचं दुसरं आणि महत्वाचं गृहीत म्हणजे काय तर एकजिन्सी वस्तू. वस्तू जर एकाच रंग, रूप, आकार, चव, वेष्टन अशा सर्वच्या बाबतीत जर ती वस्तू सारखीच असेल तरच हा नियम तुम्हाला अनुभवास येईल. तेव्हाच तुमच्या समाधानात घट होणार आहे, नाही तर समाधान वाढत जाईल. म्हणून एकजिन्सी वस्तू असणं, तुम्ही एकदा चॉकलेट घेतलं, एकदा बिस्किट घेतलं, एकदा व्हॅनिला बिस्किट खाल्लं, एकदा चॉकलेट बिस्किट खाल्लंय, नंतर दुसरं स्ट्रॉबेरी फ्लेवर खाल्ला. वेगवेगळे फ्लेवर्सची तुम्हाला उपयोगिता, समाधान वाढणार आहे. त्यामुळे इथं काय सांगितलंय, रंग, रूप, चव, आकार या सर्व गोष्टींच्या बाबतीत उपयोगिता ही कशी असते तर सारखीच हे सर्व वस्तू ह्या एकाच प्रकारच्या असाव्यात, रंग, रूप, चव, आकाराच्या बाबतीत. म्हणून एकजिन्सी वस्तू असणं खूप महत्वाचं आहे. समजा तुम्ही बिस्किट्स खाताय, तुम्ही पार्लेजी बिस्किट्स खाताय, तर तेच बिस्किट खाताय तुम्ही. अचानक वेगवेगळ्या फ्लेवरचे बिस्किट तुम्ही खात नाही, तर काय होईल, तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरची बिस्किट खाऊ वाटेल आणि तुमचे समाधान घटण्याऐवजी वाढेल. आपला नियम तर सांगतोय घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. तुमची सीमांत उपयोगिता काय होतीये, घटत जाते. का घटत जाते तर ही गृहीत परिस्थिती असेल तर तुमची उपयोगिता ही घटत जाणारी असणार आहे. पुढे आहे सातत्याने उपभोग. आणखी एक महत्वाचं गृहीत म्हणजे काय, तुम्ही कुठलीही वस्तूचं सेवन जेव्हा करता, ती वस्तूचं सेवन करताना त्या वस्तूचं उपभोग जो आहे तो एका पाठोपाठ घेतला जातोय. समजा पहिलं बिस्किट खाल्लं, दुसरं लगेच खातीये मी, तिसरं लगेच खातीये, चौथं त्याच्या पाठोपाठ खातीये, 5वं खातीये आणि 6वं खातीये. मी असं करत नाहीये की एक बिस्किट मी 5 वाजता खाल्ल्यानंतर दुसरं बिस्किट मी 7 वाजता खातीये, तिसरं बिस्किट मी आणखी 8 वाजता खातीये. असं जर केलं तर तुमची सीमांत उपयोगिता वाढेल का, नाही वाढणार. कारण हा नियम अनुभवास येण्यासाठी तुमचं जे सेवन आहे वस्तूचं ते एका पाठोपाठ होणंच आवश्यक आहे. म्हणून सातत्याने उपभोग जर असेल एखाद्या वस्तूचा तरच तुम्हाला ही उपयोगिता घटणारी दिसेल. सीमांत उपयोगितेचा नियम तुम्हाला अनुभवास येईल. पुढे आहे किमान आकारमान. वस्तूचं जे आकारमान आहे ते योग्य असावं, विशिष्ट असावं. ते आकारमान, समजा तुम्हाला तहान लागलीये, एखाद्या व्यक्तीला तहान लागलीये आणि ती व्यक्ती समजा थेंबाने किंवा चमच्याने छोट्याशा पाणी पितीये, तर प्रत्येक चमच्यापासून मिळणारी उपयोगिता घटण्याऐवजी वाढत जाईल. तुमचं समाधान घटण्याऐवजी काय होईल, वाढत जाईल.
म्हणून सीमांत उपयोगिता घटती दाखवण्यासाठी आपल्याला आकारमान वस्तूचं कसं असावं, एक विशिष्ट आकारमान असावं. एक ग्लास किंवा एक पेला जर तुम्ही पाणी पित असाल तर ते विशिष्ट परिमाण तुम्ही प्रत्येक वस्तूच्या उपभोगावेळी घेणं आवश्यक आहे. तुम्ही थेंबा थेंबाने किंवा अगदी थोडं थोडं खाताय, थोडासा तुकडा बिस्किटाचा तोडून खाताय, एक एक थेंब थेंब किंवा एक एक चमच्याने पाणी पिताय, तर तुमची उपयोगिता घटण्याऐवजी काय होईल, वाढेल. म्हणून ही गृहीत परिस्थिती असेल तरच हा अनुभव तुम्हाला हा नियम अनुभवास येईल. पुढे आहे छंद. अपवाद बघूयात आपण. सॉरी, अपवाद म्हणजे काय? आता ह्या गृहीतांच्या विरुद्ध परिस्थिती. मी काय म्हटलं, ही परिस्थिती असेल, ही गृहीत परिस्थिती असेल, ह्या सर्व गोष्टी व्यवस्थित असेल, खऱ्या ठरत असतील तरच हा नियम अनुभवास येतो. परंतु अपवाद म्हणजे काय? तर या अपवाद म्हणजे काही गोष्टींमुळे, काही घटकांमुळे, काही वर्तनामुळे तुमची उपयोगिता घटण्याऐवजी वाढतीये. तुमच्या नियमाच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे त्या नियमाचे अपवाद. तुमचा नियम काय सांगतोय? घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम काय सांगतोय? तुमची सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी असते. जसजसं तुम्ही एखाद्या वस्तूचा उपभोग घेता, त्या उपभोगापासून मिळणारी समाधानाची पातळी, मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत जाणारी आहे. परंतु अपवादामध्ये काय सांगितलेलं असतं, तर अशा गोष्टींमुळे तुमची सीमांत उपयोगिता घटत नाही तर वाढत जाते. उदाहरणार्थ छंद. एखाद्या व्यक्तीला एखादी वस्तू संग्रहाचा छंद असेल, समजा नाणे, तिकिटे गोळा करण्याचा छंद असेल, तर मग काय होईल, त्या व्यक्तीला समाधान, जेवढी तिकिटांची संख्या वाढेल, जेवढी नाणी वेगवेगळ्या देशांची, वेगवेगळ्या आकाराची, वेगवेगळ्या कलर्सची नाणी किंवा चलन उपलब्ध होईल, तसं त्या व्यक्तीचं काय होईल, समाधानात वाढ होईल. परंतु छंद हा या नियमाला अपवाद आहे असं म्हटलेलं आहे. कारण छंद अशी गोष्ट आहे की छंदामुळे त्या व्यक्तीला समाधानात घट होत नाही, तर त्या व्यक्तीचं समाधान आणखी वाढतं. जेवढे त्या व्यक्तीला संग्रह वाढेल त्या वस्तूचा कुठल्याही, तसं त्या व्यक्तीच्या समाधानात वाढ होईल. परंतु हा डॉक्टर मार्शल यांनी असं म्हटलेलं आहे की हा अपवाद ठरू शकणार नाही. तर आपल्या गृहीतांमध्येच तुम्ही पाहाल, गृहीतांमध्ये आपण काय म्हटले, एक जिन्सी वस्तू. आपण जर छंद हा अपवाद म्हटलं तर छंद हा अपवाद ठरेल का? नाही ठरणार. का नाही ठरणार? कारण आपण तिकीट गोळा करतो. तिकीट एकाच देशाची करत नाही, आपण वेगवेगळ्या आकाराची घेतो, वेगवेगळ्या कलर्सची घेतो, वेगवेगळ्या देशांची घेतो, वेगवेगळ्या वेगवेगळी नाणी घेतो, कधी चलन्स घेतो, तर कधी कधी कागदी नोटा असतात. म्हणजेच आकार वेगळा आहे, त्यांचं एकजिन्सी वस्तूच नाहीये. त्यामुळे एकजिन्सी वस्तू हे गृहीत हित खरे ठरत नसल्यामुळे छंद हा अपवाद ठरू शकत नाही, असं अपवादामध्ये सांगितलेले. पुढे आहे उत्तम संगीत आणि पुस्तक. हा एक अपवाद आहे हा या नियमाला, असं म्हटलेले. का बरं उत्तम संगीत आणि पुस्तक अपवाद ठरेल? कारण उत्तम संगीत जर एखाद्या व्यक्तीला ऐकवलं तर त्या उत्तम संगीत ऐकल्यामुळे त्या व्यक्तीला जास्त समाधान एखादं पुस्तक तुम्हाला आवडते, ते पुस्तक वाचल्यामुळे तुमचा ताण तणाव दूर होते, ते पुस्तक वाचल्यामुळे तुम्हाला आणखी फ्रेश वाटतंय. एखादं संगीत ऐकलं तर तुमचं समाधान घटण्याऐवजी तुमचं वाढतंय. परंतु हा सुद्धा अपवाद ठरणार नाही असं म्हटलेलं आहे. का? कारण उत्तम संगीत किंवा पुस्तक एका पाठोपाठ सातत्याने वाचलं, आज वाचलं, उद्या वाचलं, तेच पुस्तक वाचताय तुम्ही. समजा एक पुस्तक आहे, तेच पुस्तक तुम्ही रोज वाचताय. एक अशी परिस्थिती येईल की तुम्हाला ते वाचल्यानंतर आता वीट येईल, नको हे. संगीताचं पण तसंच आहे. तुम्ही जर कंटिन्युअस एकच प्रकारचं शास्त्रीय संगीत ऐकताय, रोज रोज कंटिन्युअस एकच राग ऐकताय, वेगवेगळे राग ऐकले शास्त्रीय संगीतला, तर ते तुमचं समाधान हे वाढत जाणार आहे, वाढत जाणार आहे. परंतु तुम्ही एकच शास्त्रीय संगीतातला एकच राग रोज ऐकताय, तेव्हा मात्र तुम्हाला तुमच्या समाधानात एक अशी परिस्थिती येईल की तुमचं समाधान काय होईल, सीमांत उपयोगिता किंवा समाधान हे घटत जाईल. पुढे आहे अंमली पदार्थ. अंमली पदार्थ घेणाऱ्या व्यक्ती अशा असतात की त्यांच्या समाधानात आपण म्हणतो की वाढ होते.
प्रत्येक सेवनापासून एखादी व्यक्ती जर हे घेत असेल, मद्याचं सेवन करत असेल, तर त्या प्रत्येक मद्याच्या पेक पासून किंवा सेवनापासून त्या व्यक्तीला समाधान वाढेल असं म्हटलेलं आहे. परंतु हा अपवाद सुद्धा चुकीचा ठरणार आहे. कारण आपण आपल्या गृहीतामध्ये काय म्हटलंय, विवेकी उपभोक्ता. उपभोक्ता हा सारासार विचार करूनच त्या वस्तूचा उपभोग घेतो असं म्हटलेले आहे. म्हणून अंमली पदार्थ सुद्धा या नियमाला अपवाद ठरणार नाही. पुढे आहे पैसा किंवा सत्ता. खूप महत्वाचा पॉइंट आहे हा. प्रत्येक व्यक्तीला पैसा हा हवाहवासा वाटतो. प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठा, सत्ता, पैसा ही अशी कुठलीही व्यक्ती अशी भेटणार नाही की त्या व्यक्तीला पैसा नकोय असं वाटेल, सत्ता नकोय असं वाटेल. म्हणून आपण इथं अपवादामध्ये काय म्हटलंय की घटती उपयोगिता नाही, या वस्तूंच्या बाबतीत आपल्याला घटती उपयोगिता नाही दिसून येत, तर वाढती उपयोगिता, सीमांत उपयोगिता दिसून येते. परंतु पैसा आणि सत्तेच्या बाबतीत तुम्हाला काय अनुभव येईल? पैसा आणि सत्तेच्या बाबतीत तुम्हाला जर तुम्हाला एक गोष्ट सांगता येईल. मिडास राजाची एक गोष्ट होती. तर मिडास राजाला खूप पैसा हवा असतो, खूप त्याला सोनं चांदी नुसती त्याला लालसा असते पैशाची, संपत्तीची. मग त्याला देव एक वरदान देतो आणि त्या वरदानामध्ये म्हणतो की तू ज्याला हात लावशील त्याला तुला सोनं भेटेल. मग मिडास राजा घरातल्या प्रत्येक वस्तूला हात लावतो, पाण्याला हात लावतो, सोनं होतं, मुलांना हात लावतो, मुलं सोनं होतात. देव असं वरदान देतो की तो हात लागेल की ते सोनं होईल, संपत्ती मिळेल त्याला. परंतु असं झाल्यावर त्या मिडासराला एक अशी परिस्थिती येते की नको वाटेल ते सोनं, संपत्ती. म्हणजे काय, तर पैसा आणि सत्ता सुद्धा एका विशिष्ट बिंदूनंतर अति झाल्यानंतर हा पैसा आणि सत्ता सुद्धा व्यक्तीला नकोसा होतो. म्हणून घटती सीमांत उपयोगिता अनुभवास येऊ शकते विशिष्ट काळानंतर. पुढे आहे अत्यंत लहान आकाराच्या वस्तू. ते आपण ह्याच्यामध्येच पाहिलं गृहीतांमध्ये की अत्यंत लहान आकाराची वस्तू घेतली, तुम्ही बिस्किट खाताय, एक एक बिस्किट खाण्याऐवजी आपण बिस्किट तोडून थोडं थोडं बिस्किट खातोय आपण, तेव्हा तुमची समाधान वाढत जाणार आहे, तुम्हाला आणखी बिस्किट खाऊ वाटणार आहे, समाधानात वाढ होणार आहे. परंतु एक विशिष्ट आकाराची वस्तू असेल तरच तुमचं समाधान काय होणार आहे, घटत जाणार आहे. ही सर्व घटत्या सीमांत उपयोगितेची आपण नियमाची गृहीते आणि अपवाद पाहिलेले आहेत. पुढे आता आपण उपभोक्त्याचे संतोषाधिक्य ही एक संकल्पना पाहतोय. आतापर्यंत आपण जे सीमांत उपयोगिता, घटत्या सीमांत उपयोगिता विश्लेषणामध्ये जे पाहिलं, किंवा म्हणू शकतो अंकवाचक किंवा क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण. अंकवाचक किंवा क्रमवाचक विश्लेषण उपयोगितेमध्ये आपण दोन गोष्टी पाहिल्या. एक गोष्ट पाहिली पहिली, घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम. उपयोगिता संख्येत मोजता येते, ती कशी मोजता येते हे आपण पाहिलं. आता आपण उपभोक्त्याचे संतोषाधिक्य ही एक क्रमवाचक किंवा संख्यावाचक किंवा अंकवाचक उपयोगिता दृष्टिकोनामधील आणखी एक संकल्पना पाहतोय, ती म्हणजे उपभोक्त्याचे संतोषाधिक्य. उपभोक्त्याचे संतोषाधिक्य म्हणजे काय, तर वस्तूची बाजारातील किंमत आणि उपभोक्ता एखाद्या वस्तूला देऊ इच्छित असलेली किंमत यातील फरक म्हणजेच उपभोक्त्याचे संतोषाधिक्य. मी पुन्हा एकदा ही संकल्पना सांगेल तुम्हाला की एखाद्या वस्तूला उपभोक्ता किती किंमत देऊ इच्छितो, ती किंमत आणि बाजारातील किंमत यातील फरक म्हणजेच काय, तर उपभोक्त्याचे संतोषाधिक्य. उदाहरणार्थ, तुम्ही बाजारामध्ये एखादी वस्तू घ्यायला गेला, तुम्हाला 500 रुपये तयार आहात तुम्ही वस्तू घेण्यासाठी. एखादी वस्तू खरेदी करायची, तुम्ही फक्त 500 रुपये त्या वस्तूला द्यायला तयार आहात. परंतु बाजारामध्ये जेव्हा जाल तुम्ही, तेव्हा बाजारात तुम्हाला ती वस्तू फक्त 300 रुपयाला मिळेल. तुम्ही देऊ इच्छित असलेली किंमत किती आहे, 500 रुपये. परंतु बाजारात ती वस्तूची किंमत, प्रत्यक्ष किंमत किती आहे, तर 300 रुपये. म्हणजेच 500 वजा 300 बरोबर 200. हे काय असणार आहे, उपभोक्त्याचे संतोषाधिक्य. त्याच्या कितीने समाधानात वाढ झाली आहे, तर 200 ने. म्हणून त्याला मिळालेला लाभ म्हणजेच काय, तर उपभोक्त्याचे संतोषाधिक्य. उपभोक्त्याचे संतोषाधिक्य समजून घ्यायचं असेल तर इथं आपण तक्ता आणि आकृती इथे सांगितलेली आहे. तक्त्यामध्ये तुम्हाला दिसेल
युनिट्स किंवा वस्तूचे नग दिसतात ते 1, 2, 3, 4, 5 आणि दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला सीमांत उपयोगिता दिसेल. सीमांत उपयोगिता काय होतीये? सीमांत उपयोगिता म्हणजे इथे काय तर उपभोक्ता देऊ इच्छित असलेली किंमत. उपभोक्ता एखाद्या वस्तूला किती किंमत देतोय म्हणजेच त्याला किती समाधान मिळतंय त्या समाधानानुसार तो त्या वस्तूला किंमत देतोय. पहिली वस्तूला जास्त किंमत देतोय कारण त्याच्याकडे सुरुवातीला ती वस्तू नाहीये, त्यामुळे तो मग 50 रुपये द्यायला तयार होतो. परंतु बाजारातील प्रत्येक वस्तूसाठीची किंमत जी आहे ती 10-10 रुपये. तिसऱ्या कॉलम मध्ये बघा पाहाल तुम्ही की सर्व वस्तूंची किंमत ही 10 ही फिक्स्ड आहे. बाजारातील निश्चित किंमत किती आहे तर 10 रुपये. परंतु तुम्ही प्रत्येक वस्तू गणित वेगवेगळी इच्छा देताय, वेगवेगळ्या वस्तूला किंमत देऊ इच्छिताय. पहिल्या वस्तूला तुम्ही 50 रुपये देऊ इच्छिता, त्यामुळे पहिल्या वस्तूपासून मिळणारे उपभोक्त्याचे संतोषाधिक्य किती असेल? पहिल्या वस्तूसाठी तुम्ही 50 रुपये देऊ इच्छिता आणि त्या वस्तूची बाजारातील किंमत 10 आहे, म्हणून 50 वजा 10 बरोबर 40. 40 हे त्या उपभोक्त्याचे काय असणारे? संतोषाधिक्य. दुसऱ्या वस्तूला तुम्ही 40 देताय म्हणून किंमत 10 आहे. 40 मधून 10 गेले 30. 30 हे उपभोक्त्याचे संतोषाधिक्य. परत 30 द्यायला तयार होताय तुम्ही. हळूहळू हळूहळू वस्तूला देऊ इच्छित असलेली किंमत कमी करताय. कारण पूर्वी तुम्हाला ती वस्तू नसल्यामुळे तुम्ही ती वस्तू जास्त द्यायला तयार आहात किंमत. परंतु जसजशी ती किंमत तुम्हाला वाढेल, वस्तू वाढेल तसं तुम्ही किंमत काय करू शकाल? कमी द्याल. म्हणून एकूण 5 वस्तू ज्या आहेत, पूर्ण 1, 2, 3, 4, 5 वस्तूंना तुम्ही एकूण किती रुपये देऊ इच्छिता? तर 150 रुपये. परंतु त्या 5 वस्तूंना बाजारातील किंमत किती आहे? 50 रुपये. तुम्ही देऊ इच्छिता 150 रुपये 5 वस्तूंसाठी, परंतु बाजारात त्या 5 वस्तू तुम्हाला 150 रुपयांनाच मिळतात. म्हणून 150 वजा 50 बरोबर किती? 100. 100 हे काय असणार आहे? उपभोक्त्याचे संतोषाधिक्य. तुम्हाला आकृती दिसेल उपभोक्त्याचे. MU ही सीमांत उपयोगिता वक्र आहे. उपभोक्त्यात सीमांत उपयोगिता वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा दिसतोय. मार्जिनल युटिलिटी कर्व म्हणतो आपण त्याला. आणि तो काय दिसतोय तुम्हाला? खाली उतरणारा दिसतोय. का बरं खाली उतरणारा दिसतोय? जर तक्त्यामध्ये तुम्ही पाहिलं, पहिल्या आणि दुसऱ्या स्तंभामध्ये किंवा कॉलम मध्ये वस्तूच्या संख्येनुसार, संख्येतील वाढीनुसार तुम्ही देऊ इच्छित असलेली किंमत काय होतीये? कमी होतीये. म्हणून जसजशी किंमत देऊ इच्छित आहे तसतशी तुमची सीमांत उपयोगिता काय होतीये? कमी कमी होत जाते. म्हणून सीमांत उपयोगिता वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा दिसेल. आणि बाजारातील वस्तूची किंमत ही कशी ठरते? तर बाजारातील त्या वस्तूच्या मागणी आणि पुरवठ्यावरून. बाजारातील OP ही समजा वस्तूची बाजारातील किंमत आहे. EM किंवा OP हे अंतर सारखं आहे आणि हे बाजारातील तुम्ही बाजारातील प्रत्यक्ष वस्तूची किंमत आहे. एक O किंवा OA हे तुम्ही देऊ इच्छित असलेली किंमत आहे. ती किती आहे? OA. म्हणून देऊ इच्छित असलेली किंमत आणि OP ही किंमत जेव्हा तुम्ही वजा कराल तेव्हा तुम्हाला AP हे अंतर मिळेल. AP हे अंतर म्हणजेच काय? तर त्या उपभोक्त्याचे संतोषाधिक्य. तुम्हाला जो त्रिकोण दिसेल, लाईन कंझ्युमर CS वाला जो त्रिकोण दिसेल, तो त्रिकोण काय दर्शवतोय? तो उपभोक्त्याचे संतोषाधिक्य. A पासून P पर्यंतचे अंतर जसजसे कमी होत जाईल, A पासून P पासूनचे अंतर जसजसे कमी होत जाईल तसं उपभोक्त्याचे संतोषाधिक्य कमी होत जाईल. का बरं उपभोक्त्याचे संतोषाधिक्य कमी होत जाईल? कारण तुमची किंमत जसजशी वाढत जाईल, P पासून वरती A कडे तुम्ही सरकला आणि A जर खाली आला, देऊ इच्छित असलेली किंमत जर तुम्ही आता कमी देताल, 50 वरून 40 द्यायला लागले, तर हळूहळू A आणि P मधले अंतर कमी होऊन उपभोक्त्याचे संतोषाधिक्य हे कमी होत जाईल. आता आणखी एक संकल्पना आपल्याला पाहायची आहे. त्याच्यामध्ये उपयोगिता दृष्टिकोनामध्ये आतापर्यंत आपण संख्यावाचक उपयोगिता दृष्टिकोनामध्ये आपण सीमांत उपयोगितेची एक संकल्पना पाहिली. सीमांत उपयोगितेचा आपण नियम पाहिला. तसेच आपण उपभोक्त्याचे संतोषाधिक्य ही एक संकल्पना पाहिली. आता आपण क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन पाहणार आहोत.
क्रमवाचक उपयोगिता म्हणजे काय, तर आपण उपयोगिता मोजत नाही तर उपयोगितांची तुलना करतोय. एखाद्या वस्तूची जेव्हा आपण दोन वस्तूंची जेव्हा आपण तुलना करतो, त्या तुलनेमुळे तुमच्या लक्षात येतं की कोणती वस्तू तुम्हाला जास्त महत्वाची आहे, कोणती वस्तू तुम्हाला कमी महत्वाची आहे. जेव्हा दोन उपयोगितांची तुलना केली जाते तेव्हा त्याला समवृत्ती वक्र विश्लेषण किंवा क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण म्हणतात. क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण म्हणजे काय, जेव्हा उपयोगितांची तुलना केली जाते, उपयोगितांचा क्रम लावला जातो, उपयोगिता संख्येत न मोजता जेव्हा आपण उपयोगितांची तुलना करतो तेव्हा त्याला क्रमवाचक उपयोगिता विश्लेषण असे म्हणतात. आणि ह्या क्रमवाचक उपयोगिता विश्लेषणामध्ये सर्वात महत्वाची संकल्पना आपल्याला पाहिजे ती म्हणजे समवृत्ती वक्र विश्लेषण. समवृत्ती वक्र विश्लेषणामध्ये तुम्हाला इथे दिसेल तटस्थ समवृत्तीला वक्राला आपण तटस्थता वक्र असे म्हणतो. तटस्थता वक्र हे दोन, तटस्थता वक्र म्हणजे काय किंवा समवृत्ती वक्र म्हणजे काय, सर्वात महत्वाची क्रमवाचक उपयोगिता विश्लेषणामध्ये आपण पाहत असलेली संकल्पना म्हणजे समवृत्ती वक्र. समवृत्ती वक्र म्हणजे काय, तर उपभोक्ता दोन वस्तूंचे जेव्हा सेवन करतो किंवा दोन वस्तूंचा जेव्हा उपभोग घेतो तेव्हा त्याला जे दोन वस्तूंच्या भिन्न संयोगापासून मिळणारे जे समाधान आहे ते त्याला सारखेच मिळते. म्हणून याला तटस्थता वक्र किंवा समवृत्ती वक्र असं म्हणतात. का असं म्हणतोय आपण, कारण उपभोक्त्याला जेव्हा दोन वस्तूंचे भिन्न नग दर्शविणाऱ्या रेषेला भिन्न नग आणि सारखेच समाधान. इथं सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, दोन वस्तू तुम्ही खरेदी करताय, समजा तुम्ही आंबा आणि सफरचंद अशा दोन वस्तू खरेदी करताय. ह्या दोन वस्तूंचे तुम्ही असे समूह बनवता की गट बनवता की त्या सर्व गटांपासून मिळणारी तुमची उपयोगिता ही सारखीच असते, समान असते. म्हणून सर्व गटांच्या बाबतीत, सर्व समूहांच्या बाबतीत उपभोक्ता हा तटस्थ असतो, समवृत्त असतो. समवृत्ती म्हणजे काय, तर तटस्थ आहे. म्हणून सर्व गटांच्या बाबतीत उपभोक्त्याला मिळणारे समाधान हे काय असते, सारखेच किंवा समान असते. उदाहरणार्थ तुम्ही आंबा आणि सफरचंदाचं जेव्हा सेवन करता तेव्हा तुम्ही समजा आता सफरचंदाचे 1 वरून 2 वरून 3 वरून 4 वरून अशी वाढ करताय. तुम्ही सुरुवातीला जेव्हा सफरचंद हा एकाच सफरचंदाचं सेवन करताय आणि आंब्यांचं समजा तुम्ही 10 आंबे घेतलेत किंवा 11 आंबे घेतलेत, तुम्ही आंबे 11 घेताय आणि सफरचंद तुम्ही एकच घेताय, म्हणून सुरुवातीला तुम्हाला समाधान कशात जास्त असणार आहे, तर तुम्हाला सफरचंदामध्ये समाधान हे जास्त असणार आहे. म्हणून तुम्ही जेव्हा तुम्हाला आता सफरचंद जास्त वाढवायची गरज आहे, कारण सफरचंद तुमच्याकडे 1 आहे आणि आंबे तुमच्याकडे 11 आहे. म्हणून जेव्हा तुम्ही 1 वरून 2, 2 वरून 3 असे सफरचंदाच्या संख्येत वाढ करता, तसं तुम्ही आंब्यांच्या नगसंख्येत काय करता, घट करायला सुरुवात करता. म्हणजेच जेव्हा एका वस्तूच्या नगात वाढ करताय तुम्ही, दुसऱ्या वस्तूच्या नग काय करताय, घट करताय. तुम्ही 1 सफरचंद वाढवताना तुम्ही आंबे मात्र 10च ठेवणार नाही, कारण उपभोक्त्याजवळ असलेले जे उत्पन्न आहे ते मर्यादित आहे असं समवृत्ती वक्र विश्लेषण सांगते. माझ्याकडे 100 रुपयेच आहे आणि त्या 100 रुपयात मला दोन्ही वस्तू हव्यात, मला सफरचंदही हवंय आणि मला आंबेही हवेत, परंतु सफरचंद 1 घेतीये मी आणि आंबे मात्र मी 10 घेतीये त्या 100 रुपयांमध्ये. परंतु मी असं ठरवलं की मला सफरचंद 1 वाढवायचा आहे, कारण माझ्याकडे सफरचंद तर कमी आहे. मग मी काय करेल, हळूहळू जसजसे सफरचंदांची नगसंख्या वाढवेल तेव्हा मी आंब्यांची नगसंख्या काय करायला लागेल, कमी करायला लागेल. कारण आंब्यांपासून वाचणारे पैसे मी कुठे खर्च करेल, आता सफरचंदांसाठी खर्च करेल. म्हणून मी असे समूह किंवा गट बनवेल
की ते आंबे आणि सफरचंदांचे असे गट बनवेल की त्या गटांपासून मला कुठलाही गट मी निवडला तरी त्या गटांपासून मला मिळणारं समाधान सारखंच आहे. कारण मी एक वाढवताना दुसरा वस्तू काय करते, कमी करते, कारण माझ्याकडे उत्पन्न कमी आहे. त्या कमी उत्पन्नात, मर्यादित उत्पन्नात मी जेव्हा दोन वस्तूंचे भिन्न संयोग बनवते, ते संयोग असे सांगतात की तुम्हाला सारखेच समाधान देणारे आहेत. समवृत्ती वक्र म्हणजे काय, दोन वस्तूंचे भिन्न गट दर्शविणारी रेषा जी की उपभोक्त्याला सारखेच समाधान मिळवून देते. आता समवृत्ती वक्र कसा असू शकेल? समवृत्ती वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असेल. कारण काय केलं होतं आपण आताच्या मगाशीच्या उदाहरणामध्ये मी काय सांगितलं, सफरचंद आणि आंबे. सफरचंद वाढवतीये, आंबे कमी करतीये. जेव्हा दोन वस्तूंमध्ये जेव्हा एक वाढवताना मी घट करते, म्हणजे दोन वस्तूंमध्ये जेव्हा विरुद्ध संबंध असेल, ऋणात्मक संबंध असेल, तेव्हा तो समवृत्ती वक्र काय असेल, डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. म्हणून समवृत्ती वक्र हा डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. नेहमी आणि नेहमी समवृत्ती वक्र हे डावीकडून उजवीकडे खाली आणि फक्त खाली उतरणारे असतात. कारण ते दोन वस्तूंचे ऋण किंवा अप्रत्यक्ष किंवा ऋण संबंध सांगतात. कारण ते केल्याशिवाय, एक वाढवताना दुसरं कमी केल्याशिवाय मला ती वस्तूच खरेदी करता येणार नाही. आणि असं केल्यामुळेच मला समाधान काय मिळतंय, सारखंच मिळतंय. तुम्ही या उदाहरणामध्ये पाहाल ABCDE हे काय आहेत, गट किंवा समूह आहेत किंवा कॉम्बिनेशन्स आहेत दोन वस्तूंचे. इथे बिस्किट आणि इथे केळी जे आहेत त्यांचा समूह दर्शवलाय. तो समूह तुम्हाला दिसेल की जेव्हा मी बिस्किट 1 वरून 2 करते, तेव्हा मी जे केळी आहेत ती काय करते, कमी करते. 4 केळी कमी केल्यानंतर मी 1 बिस्किट वाढवते. म्हणून बिस्किटांची नगसंख्या वाढवताना मला केळी काय करावी लागतील, कमी करावी लागतील. म्हणून BCDE हे बिंदू तुम्हाला किंवा हे समूह काय सांगतील, तुमची बिस्किटांची संख्या वाढवताना तुमचे केळ्यांची संख्या काय झालेली आहे, कमी झालेली आहे. म्हणून जर तुम्ही समवृत्ती वक्र किंवा आलेख काढण्याचा प्रयत्न केला, तशा अक्षावर समजा तुम्ही बिस्किटांची नगसंख्या दर्शवली, या अक्षावर तुम्ही केळींची नगसंख्या दर्शवली, तर तुम्हाला दिसेल जेव्हा सर्व बिंदू हे समूह ABCD हे गट किंवा समूह तुम्ही वेगवेगळे संयोगाने दर्शवलं, 12 केळी आणि 1 बिस्किट असा एक समूह दाखवला, दुसरा समूह तुम्ही 8 बिस्किट आणि 2 केळी असा दर्शविला, तर सर्व बिंदू जोडल्यानंतर तुम्हाला जो वक्र मिळेल तो कोणता वक्र आहे, समवृत्ती वक्र. आणि हा समवृत्ती वक्र नेहमी आणि नेहमी डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा दिसेल. आता वैशिष्ट्य काय, तो वक्र लक्षात ठेवायचा. वक्र काय सांगतोय, दोन वस्तूंचा भिन्न संयोग. आणि ते भिन्न संयोग काय आहेत, कारण एक वाढवताना आपण दुसरा कमी करतोय. म्हणून भिन्न संयोग दर्शवणारी रेषा म्हणजे समवृत्ती वक्र. आणि समवृत्ती वक्र हा नेहमी आणि नेहमी डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा असतो. मग असा का असतो, तर त्याचे वैशिष्ट्य काय आहे, हा वक्र ऋणात्मक उताराचा आहे. ते मी आधीच एक्सप्लेन केलं की दोन वस्तूंमध्ये भिन्न ऋणात्मक उतार आहे, अप्रत्यक्ष संबंध आहे, एक वाढवताना दुसऱ्यात घट करावी लागतीये, त्याचं उत्पन्न मर्यादित आहे, त्यामुळे तो वक्र हा ऋणात्मक उताराचा असतो. बहिर्वक्र हा वक्र बहिर्वक्र असतो. या आरंभ बिंदूचे हा वक्र काय दिसेल तुम्हाला, बहिर्वक्र आहे. कारण तो खाली उतरताना थोडा दोन अक्षांच्या बाहेरून जाणारी रेषा आहे, दोन अक्षांना छेदणारी नसते. बहिर्वक्र का आहे, कारण एक वस्तू वाढवताना दुसरी वस्तू आपण काय करतोय, कमी करतोय. परंतु पहिली वस्तू तुम्ही तक्त्यामध्ये बघाल आधीच्या, तर बिस्किटांची नगसंख्या ई बिंदूला तुम्ही वाढवताय आणि ईच बिंदूला तुम्ही बनाना किंवा केळी काय करताय, 2 करताय. परंतु तुम्हाला केळी पण हवेत, तुम्ही ई बिंदू पर्यंत थांबाल, तुम्ही केळींची नगसंख्या 0 करू देणार नाही. म्हणून हा वक्र काय होईल, बहिर्वक्र होईल. तो ऋण होणार नाही, शिवाय अक्षाला छेदणार नाही. हा वक्र काय होतो, ऋणात्मक उताराचा होतो. कारण दोन्ही वस्तूंची आवश्यकता असते. सीमांत पर्यायिता दर हे एक महत्वाचं कारण आहे. सीमांत पर्यायिता दर म्हणजे काय, तर एका वस्तूला दुसरी वस्तूशी असणारा जो संयोग आहे, त्या संयोगाचा जे रेशो आहे किंवा प्रमाण आहे, त्याला आपण
पर्यायिता दर असं म्हणतो. तसेच हे वक्र समांतर असतीलच असे नाही, कारण क्रमवाचक उपयोगिता आहे. क्रमवाचक उपयोगिता म्हणजेच काय, तर आपण क्रम लावलेला आहे, त्यामुळे तुलना ही काटेकोर नसतेच. आणि सीमांत उपयोगिता जो दर आहे, पर्यायिता दर, तो पण ऍक्युरेट नसतो आणि त्यामुळे समांतर असतीलच असे नसतात हे वक्र. पुढे आहे समवृत्ती वक्र एकमेकांना छेदत नाही. एकमेकांना छेदले तर गणितीय विश्लेषणानुसार दोन वक्र एकमेकांना छेदले तर एक बिंदू असा असतो की तो दोन्ही वक्रांवर असतो. मग दोन वक्र जर वेगळे असतील, दोन वक्र जर समाधानाची वेगळी परिस्थिती दर्शवतात, तर वक्र एकमेकांना छेदू शकणार नाही असा बिंदू आहे. समवृत्ती वक्रावरील सर्व बिंदू तुम्हाला सारखे समाधान देतील, परंतु जसजसं आपण दुसऱ्या वक्रावर जाऊ तसतसं समाधानात काय होत जाते, वाढत होत जाते. म्हणून समवृत्ती वक्र हे एकमेकांना कधीही छेदत नाही. अशा प्रकारे आपण उपयोगिता विश्लेषणामध्ये संख्यावाचक उपयोगिता दृष्टिकोन आणि क्रमवाचक उपयोगिता दृष्टिकोन असे दोन महत्वाचे दृष्टिकोन आणि विश्लेषण पाहिलेलं आहे.